ठेव. हा, तू बसणार आहेस का 1 तासभर? हा चला इकडं. तुम्ही का बसणार आहे का मी बोलायला लागले की मागून पुढचीची वेणी घाल, तिच्या केसांना विंचर, तिच्याकडे बघून हास थोबाड फोडतोय मी. माझ्या पदरात पडलं. आमच्या पोराला शाळेत अजिबात मारायचं नाही काय, आणि एखाद्या शिक्षकानं थोडा जरी हात लावला कार्ट बोंबलत घराकडे लगेच मम्मी मम्मी मला नाही मारलं. मम्मी त्याच्यापेक्षा हुशार, लगेच फेरेन लवली लावून पाऊंड्स पावडर थापून त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये कोणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला काय, आणि कार्ट पण एवढं नालायक जरा हात लावलेला असतं एखादं 2 करून सांगतंय. आणि आता तर नेम आलाय पोरांना मारायचं सोडा, पोरांच्या भावना दुखावतील असं काय बोलायचं सुद्धा नाही. म्हणजे कार्ट तुमचा तंबाखू घेऊन आलं. तंबाखू आज बुलढाण्याला होतो काय, 16 वर्षाच्या पोरांच्या खिशामध्ये गांजाच्या पुड्या. ऐका, 9वीच्या पोरी सिगारेट ओढत. व्हिडिओ आहे माझ्याकडे, खोटं काही मी सांगत नाही. आणि कुणाला लाज वाटून पण घेऊ नका काय. आई बापानं तुम्हाला वाटतं पोरगी शाळेत गेली पोरग शाळेत केलं, लय 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 बेकार स्थिती आहे. घरातल्या 2 लेकरांच्या नजरेत तू नजर घालतीस आणि जास्तीत जास्त गावातल्या लेकरांना तू बघतीस. या वसंत हंकाऱ्यानं महाराष्ट्रातले नाही राष्ट्रातल्या लाखो करोडो लेकरांच्या नजरेत नजर घातली. मला कळतं, सावध राहा. एखाद्या दगडातून उत्कृष्ट मूर्ती जर घडवायची असेल तर त्या दगडातला नको असलेला भाग ठोका देऊन काढावाच लागतो, त्याशिवाय मूर्ती घडत नाही. लक्षात घ्या. या पोरांचा नको तो लाड केला तुम्ही काय. आता पोरग जर तुझं तंबाखू घेऊन आलं तर आमच्या शिक्षक बांधवानं त्याला काय बोलायचं नाही, उलट म्हणायचं या सावकार या चुना लावून देतो, बसून खा. आलं का लक्षात. पण पोरांनो, हा नियम शिक्षकांना आहे. जर कोणी दंगा केला मधूनच उठ, इकडं जा तिकडं जा, याला दिवस त्याला दिवस, एका रपाट्यात चिंगम खायला लागलायस ना, ओठ 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 चाल टाकून ये. आई बापांनो, चिंगम खाणारी पोरं वयाच्या 15व्या 16व्या वर्षी विमल गुटखा खाणार. लक्ष असू दे, कारण चिंगम खाताना शरीराला मानसिकता बदललेली आहे. तोंड हलवायची सवय ही कार्टी मोठी झाली की तोंडात मावान गुटखा टाकणार. चिंगम खाणाऱ्या पोराच्या कानाखाली अगोदर आवाज काढायचा. आई बापांना तुम्हाला जमत नसेल तर मी करतोय, लगेच तुम्ही जाता. अजून कोणाकडे चिंगम आहे का? तुडवतोय मी. एका रपाट्यात चडी वली. काल एकाला रपाटा घातलाय, त्याला बोनस मिळालेला आहे. पुढून ओली, मागून झेंडवासारखी पिवळी झालेली आहे. त्यामुळे येणारा 1 तास अतिशय शांत राहायचं. इकडून येणाऱ्या माता इकडे बसतील, पाठीमागून आलेल्या मातांना इथं जागा करून द्या. मधून गेलं की मग आता ते आपलं व्याख्यान तुटतं. तिथं मातांना बसवा, इकडून येणारी इकडं. का रे तू हात बांधून पोरानं तुम्ही उभा आहे? तुलाही मोठा शाहरुख सलमान झालास काय? तुला एक तर बस नाही तर घराकडे जा, हात बीत बांधून खिशात हात घालून उभा राहा. ए बस की, एवढं कशाला हे अंतरलं हे? इथं काय मला झिम्मा फुगडी खेळायची आहे काय? एक तर बस नाही तर घराकडे जा. आम्ही काय बांधून ठेवलंय का? काही तर कोण नाचायला आलंय? नाच गाणं एक गाणं बघतो आणि जातो, 10 रुपये उडवतो. सगळ्यांनी बसून घ्यायचं. चला, सब मंगल आहे, सब आनंद आहे. आता मातानो, तुम्हाला एवढा आनंदाचा दिवस तुमच्या आयुष्यात रोज रोज येतो का मातानो? एवढं सुंदर असं गावाच्या चौकामध्ये वा 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 असं हे बसायला टाकलेलं आहे. आनंदाचा दिवस. इकडे मस्त हनुमंतरायाचं मंदिर दिसतंय. क्या बात आहे. समोर व्यंकटेश आपला. वा. मग एवढा आनंदाचा दिवस असताना ती लहान लहान 4-4 वर्षाची कार्टी बघायला लागलोय तुमच्या मांडीवर. निदान आजच्या दिवशी तरी त्याच्या बापाकडे देऊन यायला पाहिजे होतं का नाही? घेऊन आलायसा उचलून. चंद्र गण्या चंद्र शोन्या, तो हगला का, तो मुतला का, तुझा ड्रायव्हर कुठं आहे, चिंगीचं कुठं गेलं, मंगीचं कुठं दिसेना झालंय. आणि ते आणायची सगळी आमच्या बोकांडी मारायची इथं. आणि कार्ट पण एवढं नालाय, घरातनं गप येतोय आणि हिथं आले, मम्मी शिला आले, मम्मी घरलाच आहे, मम्मी पप्पा कुठं आहे, मम्मी मला भूक लागली. तेव्हा ती तयारीतच आहे बघ माझं व्याख्यान पाडायचं. बघ तो माझा 25 वर्षाचा अनुभव आहे.
आता मी सुरू केलं कार्ट रडणार आहे. आता ते जर रडायला लागलं शांतपणे त्याला उचलायचं, एवढी जागा आहे, त्याला फिरवून आणायचं आणि शांतपणे बसायचं. तिथंच त्याला चिमट काढत बसायचं नाही. असाच आहे बाच्याच वळणाव गेला, तुझं खानदानच असलं, तुझा आजा तर कसा दिसतोय, तुझा चुलता तर नको झालाय, अजिबात त्याला घरातलं काही कळत नाही. हा काल तर एका मातेनं लातूरला वर्ण पदर टाकलाय, गर्दीत पोराला ढुस द्या लागले आतनं, आणि मी नेमकं ते बघितलं. हा अजिबात असलं. आणि शेजारणीला विनंती, तिनं तिच्याकडे बघून हसायचं नाही. तुझं रडलं, माझं कुठं रडलं, गंगीचं रडलं, चिमीचं रडलं, माझं नाही रडलं. तुझं रडलं नाही, तुझं तर कार्ट एवढं नालाय काय, गावची अर्धी शाळा तुझ्या कार्ट्यानं बाद केली. 4 शिक्षकांना आमच्या मुळव्यात झाला, 2घांना बीपी झाला, एकाला साखर झाली, एकटीचं रोज बायकोवर भांडणं असतात, येण्यासारखं करायला लागले तुझ्या कार्ट्यामुळं. हा त्यामुळे तुझं काय कार्ट लय भारी. मला माताना काय कळायचं नाही. ट्रोल म्हणजे शिव्या घालतात, तर ते आरामशीर नंतर. इथं कुठला जर बोकडासारखा आवाज काढला माझ्यासारखा वाईट नाही, लक्षात घ्या. चला सब मंगल आहे, सब आनंद आहे. हा आळस माणूस आहे, आळस येणार. आला आळस थोडक्यात द्यायचा, आला आळस बस झालं, आणि जरा बस झालं, उगाच जनावरासारखं. अजिबात माझ्या समोर काय करायचं नाही. रील बनवणारे कोण कोण आहे? तो आहे. हा व्यवस्थित फिरून सगळीकडे फिराय तुला परवानगी आहे. फक्त ते गिंबल का काय तुझं इकडं तांगड्यातनं माझ्या घालायचं नाही. काल एकानं मोबाईलची स्टिक खुर्चीच्या खालनं घातली, सापासारखी आली, कालच मरत होतो. हा बायको सारखं असं अचानक पुढे यायचं नाही, सांगून यायचं. चला तोंडामध्ये काय जर मटेरियल असेल गुघाण तर आता टाकून द्या. निदान 1 तास तरी समोर छत्रपती आहेत, लक्षात घ्या. निदान त्यांचा तरी आदर असू दे. 1 तास तरी व्यसनमुक्त. नाही मी बोलतोय ना हा पचाक करून, अजिबात मला असलं चालणार नाही. सगळ्यांनी तोंडातलं सगळं थुकून द्या आणि 1 तास जरा शांत बसायचं. चला सब मंगल आहे, सब आनंद आहे. बाळा व्यवस्थित, आता काय हलवू नको. बरोबर लागलंय, हात काढ, बस तू आरामशीर, बस आरामशीर, व्यवस्थित साऊंड लागलाय, काय हलवू नको तो. चला सब मंगल, सब आनंद आहे. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजापूरच्या तख्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कोलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्ला एम.एस. सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी, महान रचनात्मक प्रतिभेचा रणबरोस, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती भरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान पराक्रमी अभ्यासू जिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्री आई, कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारी आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, मौमेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाची माती हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबराया, हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारी आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेकरीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोला, मला छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आजच्या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे.
पण माझ्या जमलेल्या मातानं, माझ्या पितानं, माझ्या लेकरानं, माझ्या लेकीनं आणि माझ्या युवकानं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रवचनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानाचा विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोणाला तर सारे माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठेतरी आमच्या मधला माणूस आणि माणूस हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आज हे 17-18 वर्षाचा मुलगा हातामध्ये दारूचा ग्लास घेत 9वी-10वीच्या लेकीवर 2-2 नराधम तोडून पडू लागले. का? कारण आमच्या मधला माणूस सोडता हरवत चालला. आई बापाला आम्ही पायाखाली घेऊ लागलो, आई बापाचं कष्ट आम्ही पायाने चिरडू लागलो. ही माती कोणाची याचा विसर या राष्ट्रातल्या लेकरांना पडू लागला. छत्रपतींचा आदेश आहे, ही माती कोणाची? अगोदर लक्षात ठेव माझ्या लेकरा, ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती आहे माझ्या छत्रपती शिवाजीराजाची. हे पोरा, कोण छत्रपती शिवाजीराजा? अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून घे, कोण छत्रपती शिवाजीराजा? अरे ज्या राजाने आहे, ज्या राजाने स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. या राजाच्या मातीमध्ये आधी माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? कारण आमच्या मधला माणूस सोडता हरवत चालला. म्हणून लेकरा, आज मी तुझ्या समोर उभा आहे, आणि हा माणूस जर जागा करायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. जमातीमध्ये मी वाढलो, जमातीमध्ये मी घडलो, जमातीने माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. याला म्हणतात कृतज्ञता. या परिवर्तनाच्या सुरुवातीला लक्षात घ्या, माझ्या मुखातून नाव आलं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आमची जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवानी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचाराचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, पण बेबीच्या देठापासून झाला नाही. आणि इथंच खऱ्या अर्थानं मला कृतज्ञता कळते. हे माझ्या लेकरांना, ज्या ज्या वेळेला या महामानवांची नाव आमच्या कानावरती येते त्या त्यावेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येतो अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण लक्षात घे, 1 कोटीचा बंगला आहे तुझा, तुझ्या बंगल्यासमोर 40 लाखाची गाडी आहे, 5-50 तोळं सोनं तुझ्या अंगावरती आहे, 3 वेळचा अन्न रोज तुझ्या कुटुंबाच्या ताटामध्ये येऊन पडतं. का? फक्त आणि फक्त तुझा आई बाप. लक्षात घे, तुझा आई बाप नसता तर तुझं अस्तित्व या मातीमध्ये असूच शकलं नसतं. आणि म्हणून तुला सांगतोय, जेव्हा जेव्हा या महामानवांचा प्रश्न आहे अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. या भगवंताने एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, आणि असा जय जयकार झाला पाहिजे. आज या गावचा चौक लक्षात घ्या, हा ऐतिहासिक चौक अगदी दुमदुमून गेला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, सगळी जळमट तोडून टाकायचे, आणि दोन्ही हात उंच, एवढे उंच. जय असं नाही, जोरात जय जयकार झाला पाहिजे. नाहीतर आज आहे मंगळवारच आहे ना आज. आपल्या जिभेवर आई जगदंबा थैतही नाचती. आजचा शाप असा आहे, जो कोणी बेंबीच्या देठापासून जय म्हणणार नाही, येणारी दिवाळी ते काही बघत नाही. लक्षात घ्या, त्यामुळं सगळ्यांनी बेंबीच्या देठापासून जय जयकार करायचा आहे. लहान लेकरं सोडून हा शाप आहे, शायनिंग इथं कुणी मारायचं नाही. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या. बाबा सगळे जय जयकार कसा करतात ते घे. उठ, उभा राहा, चाल, उभा राहा. जरा तिकडे जा, सगळं जय जयकार कसा सगळ्यांनी बघितलं पाहिजे. लाईक ना, जोरात जोरात जय जयकार दिसला पाहिजे. चला, जोरात एकदम.
सगळे मातानो, घराजवळ बसलेल्या मातानो, तुम्हाला वाटेल ह्याला काय दिसतंय तिकडे जे जे काय, तुला काय दिवाळी बघायची आहे ना? हा, तिथं घराजवळच्या लय शायनिंग मारायचं नाही, जोरा जे जे काय झालं पाहिजे तुमचं. हा चला, दोन्ही मला इथं दिसतोय. हा चला, दोन्ही हाताच्या दोन्ही उडी. हा, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पवनपुत्र हनुमान के, बजरंग बली के, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात खाली घ्या मातानं. बघा आता एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा. बघा लवकर कसं ते झालं चेहऱ्यावर. एवढी वर्ष 150 टन फेरी लावली थापली सा, काय उपयोग झाला का? नुसतं नवऱ्याला म्हणताय अहो मी कशी दिसते बघा, हो राजा कशी मी दिसते. त्यानं जर तुला खरंच सांगितलं तर 1 महिना उंदरासारखी मारशील त्याला, आणि 1 महिना गिळायला घालायचे नाही, म्हणून ते तुझ्या नादालाच लागत नाही. ते म्हणताय तुझ्यासारखं या भूतालावर कोण सुंदर नाही, आणि तू आपली मिरवत बसते. आणि फक्त आज माझ्या राजाचं नाव मुखावर आलं. कसं ते झालं? आता सगळ्या मातांना पहिला आनंदाचा महामंत्र. पहिल्यांदा आता कार्यक्रम संपला. पळत पळत घराकडे जायचं. व्याख्यान संपलं की घराकडे जायचं, आणि घरी गेल्यानंतर सासू पुढे आले. कसं करता खरं सांगा, सासूला बघून कसं करता? बेडकासारखा नाक असं फुगवता, नागिनीसारखं तिला फुस करता. नवऱ्याकडे बघून बोट मोडता, म्हातारीला माझ्या बोटात घ्यायला ठेवल्या, थोरल्याकडे पाठवून काय काय करता? आज तसं करायचं नाही. आज टाना उड्या मारत घराकडे जायचं. सासू पुढे आली, सासूकडे बघायचं, नाच करायचं. आत्या मग करायचा. सासूच्या गालाचा मोठा घंटा करायचा. सासू दान करून खाली पडली पाहिजे. सासू खाली पडली, तिला सोडायची नाही, धरायची. दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. त्या मांग मांग माग करायचा. म्हातारी गाला लोणी पाहिजे. गपकी करत नवऱ्याला फोन लावला पाहिजे. लवकर ये बाबा घराकडे, तुझी बायको चौकात गेली, काही तर ऐकून आली. एक गाल माझा मोकळ घेऊन सुजवला, दुसऱ्या गालाला लिपस्टिक लागल्या. लवकर ये नाही तर माझा जीव घेईल. नवरा आला, नवऱ्याकडे पाहिजे, नाच करायचं. येस माय डार्लिंग, आय लव्ह यू मग करायचा. नवऱ्याने जर पोलांडी उठी मारली पाहिजे, आणि आमच्या मंडळाला म्हणायला पाहिजे महिन्यात शिवजयंती साजरी झाली पाहिजे. आमच्या घरात आज आनंद आहे. एवढ्या आनंदात माताना तुम्ही आज घराकडे जायचा. आणि तुम्हाला सांगू का, 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो. 20-20 हजाराला झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी माझ्या सिद्धी छत्रपतीच्या मातानं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. लक्षात घ्या. अखंड राष्ट्रवाद चला आता माणूस घडवूया, हे अभियान घेऊन मी फिरत आहे. पण यंदा 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लढायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची कीर्तने यांनी पाडली. शिक्षकाच्या तोंडाला तर फेस आणला या कार्टीने. शिक्षक घड्याळ लावून बसतय शाळेत, कार्ट घरला कधी जाते, आणि घरात त्याची आई घड्याळ लावून बसते, कार्ट शाळेला कधी जाते. मे महिना त्या आईला नको वाटतो. 24 तास त्याच्या मुखाटी कार्ट्या. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त आहे. हातामध्ये अशा अंगठ्या वगैरे घालून मी उभा होतो, आणि एक माता अशी पर्स लावून डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला का? तर ती माता मला म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिनी कोणतं तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट, यंदा 1ली ते 4थीचं माझं युनिट, आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हटल्यानंतर माझं काही सर म्हणलं माते जरा जवळ पाहिजे तर आज समांतर तुला घे, पण एक बस घेऊन ये. त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस, आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाले, सर तुमच्या पुढे बसवत नाही, मागं बसवली तर चालतील का? माझा म्हणलं मी पण जरा विचार केला. म्हणलं ठीक आहे माझ्या मागं बसा, पण माझ्या बसवून आहे चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचा. जर का कार्ट्याने दंगा केला मेला मॅडम अगदी हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येते, पण चांगली 100-200 हनुमान घ्यायला घेऊन आल्या. कार्टी मध्ये एवढी नाल आहे, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं, मला करून
गेलं. म्हणलं मेलो वसंतराव, संपलं तुमचं व्याख्यान. मग माझ्या मातानं आज घरी जायचं, सोशल मीडियाला फक्त वसंत अंकारे नाव टाकायचं. शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थैथै नाचत येतात. असाच खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकराच्या हातावर तांडव करत आई बाप राष्ट्र आणि धर्म त्यांच्या काळजावरती मी पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो आणि व्याख्यान एवढं रंगलं होतं. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता आणि पाठीमागं बसलेलं एक लहानगटाचं कार्ट कधी रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कोणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. बँड फाटल्या म्हणल्यावर पाहिला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईन चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेल्या नकाशा रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणून हळूच मागं हात लावला. मग काय सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं केलं. म्हणलं नालाय का कुठं फाटल्या तर मला खालनं मध्ये कसं फसवलं तो वाट उडून म्हणलं तुझे. एकदा तर एक माता माझ्या शेजारी बसली होती, तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोडकोंड कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं. म्हणलं नालायकाने आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते खुर्चीवर उभं राहिलेलं आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणलं मला लय भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्या सर्व कोणी याच्या घरामध्ये आहे. वा 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 म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. जरा कौतुकानं कार्ट्याकडे बघितलं आणि म्हणलं काय रे माझ्या लेकरा म्हणायचं अवकाश. कार्ट खालनच बोंबलं, हे बॉब जरा इकडे म्हणल्यानंतर त्याच्या आईने त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं मी उठलं. म्हणलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉम्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे माझ्यासारखं कोणी जर तुझ्या घरामध्ये आहे त्याची आठवण त्याला घेते म्हणून मला बॉम्स म्हणताय तर म्हणत घे. तर ती माता मला म्हणाली, दाद्या हा बाप्पा खाली बस, बॉम्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 तास परत त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. हे माझ्या लेकरानं, हे माझ्या मातानं, माझ्या पितानं, लक्षात घ्या माझ्या युवकानं. हा होता थोडा विनोद, ही होती थोडी गंमत, हे होता थोडस तुझ्या मनाचं मनोरंजन. पण आज फक्त तुझ्या मनाचं मनोरंजन करायला मी आलोय का? नाही बघ माते, महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रावर मी फिरत असतो. ऐका माझ्या लेकरानं, आई बापाची ही व्यथा आई बाप तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय बघ. महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रावर मी फिरत असतो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला. अंतरीचा जागवारी, कोणता अंतरीचा देव त्याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या भव्य कल्याण भाग्य लपले नेताचे रवींद्र शिवाजी विकासाचे प्रकारे समाजे. शेकडो महापुरुष, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठे जन्म घेतलेला आहे? या कोवळ्या काळ्या, कोणत्या कोवळ्या काळ्या? या राष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमध्ये शिकत असलेल्या या कोवळ्या काळ्या. हे माताला तुझ्या पोटाला आलेलं तुमचं पोरग 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने. नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या माझा माणूस कुठे हरवत चालला. 4 वर्षाच्या लेकीवर नाराधम तुटून पडू लागला. माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे करू लागला. 13-14 वर्षाच्या लेकीवर 2 नाराधम तुटून पडू लागले. 17-18 वर्षाच्या पोराच्या हातामध्ये आज गांजा दिली जाते, त्याला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकवलं जातं. का? कारण आमच्या माझा माणूस कुठे हरवत चालला, आमचा दृष्टिकोन चुकला. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे, छत्रपतीची आण आहे, हा जिजाऊचा आदेश आहे. वसंत अंकारे आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नये. आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार. बाप नावाचं भगड तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये पेरून जाणार. म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे. एक काम करायचं आहे, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, आज एक काम करायचं, पळत घरी जायचं. इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, ज्यानं आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येकाला सांगतोय, आज पळत घरी जायचा. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, मी इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण आई बाबांना आम्हाला जन्म दिला. तो आई बाप मात्र कुठे वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून माझ्या लेकराला आज पळत घरी जायचा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आज आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई गा 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस.
आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या आई, तुला किती वेदना होत होत्या. पळत पळत आज घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे, त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल हे टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडत ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडत ती माऊली. कारण 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय. ते हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ते हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या त्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पुढचं पोरगं मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पुढचं पोरगं मात्र वाचलं पाहिजे साहेब. ज्या लेकराला 9 महिने 9 दिवस मी या उदरामध्ये ठेवलं साहेब, प्रत्येक क्षणाला मी या लेकराची वाट बघते, कधी एकदाचा हे लेकरू माझ्या उदरातून या दोन्ही तळ हातावरती येतं आणि कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहते साहेब. या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझ्या लेकरानं हे जग मात्र नक्कीच पाहिलं पाहिजे साहेब, माझ्या लेकरानं हे जग मात्र नक्कीच पाहिलं पाहिजे. हे पोरानो, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळली. याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं का? याच आईला आम्ही म्हणतो जन्माला घालून काय उपकार केलेस का? जन्माला घालून काय उपकार केलेस का? पोरा, या माऊलीला सगळं काय कळतं आणि खरंच नालायक हराम करा तिनं तुझ्यावर उपकार केला बघ. हे उपकार नालायक का तू कुठल्याही जन्मी फेडू शकत नाहीस बघ. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसेल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडेल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण पोरांनो, ही तुम्हाला नाही कळाली. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. जगातला सगळ्यात मोठा शिक्षण आज छत्रपतींच्या समोर तुझ्या काळजामध्ये पेरतो बोला. ज्या क्षणाला तुझा जन्म झाला ज्या क्षणाला बोला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल, तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुख कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे तुला, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदाने तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही हातावरती जर तुला कोणी उचलून घेतलं असेल आणि तुझ्या गालावर जर आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे तुला. पण हा बाप आम्ही विसरू लागलो, ही आई आम्ही विसरू लागलो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. कोणता इतिहास सांगायला नाही आलो बघ. 100 पैकी 100 माणस कसे पाडायचे नाही सांगायला आलो. पुरी बघ, तुला आई बापानं दिलेली तू ओळख विसरलीस. या गावातल्या प्रत्येक घरातल्या मी बापाला सांगतोय, प्रत्येक आईला सांगतोय, प्रत्येक भावाला सांगतोय, खबरदार लक्षात घ्या. आई बापाने दिलेली ओळख आमच्या लेकी विसरू लागल्या. या महामानवाने दिलेली, माझ्या छत्रपती शिवाजी राजांना दिलेली तुला ओळख पुरी तू विसरू लागली. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो बघ पुरी. आता या राष्ट्रातले पोरं आम्हाला म्हणतात, सर तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता, तुम्ही आम्हाला कुत्रा म्हणता. नाही रे माझ्या लेका, या राष्ट्राची ताकद तू आहे. उद्याचा महासत्ता देश भारत म्हणजे तू आहेस बघ पोरा. या वसंत ठाकरेची ताकद माझ्या तू आहेस. पण जो 3 वर्षाच्या लेकीवर हात घालतो आणि तिच्या शरीराचं तुकडं करतो तो नालायक आहे, तो हरामखोर आहे. असं लांडगं टाकून बसलेत आमच्या लेकींच्या वरती. त्या लांडग्याला मी हरामखोर म्हणतोय, त्या लांडग्याला मी कुत्रा म्हणतोय. बोले असाच एखादा लांडगा तुझ्या आयुष्यामध्ये येतो बघ.
तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवला बघ. तुझ्या आई बापाच्या आबरूची लत्तर वेशीवर तुला टाकायला सांगतो. म्हणून आज तुझ्या समोर उभी पुरी तुला तुझी ओळख तयार करून देतो. छत्रपतीचा आदेश आहे, तुला तुझी ओळख तयार करून देतो. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. पिशवीमध्ये एक लुगडं होता, अंगावरती एक लुगडं होता, एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाधीच्या अंगावरती शेण फेकत होता, समाधीच्या अंगावरती चिकन फेकत होता, दगडाचा मारा करत होता. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. अंगावरचं शेण आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या आड झाले की ना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडली ती माझी फातिमा शेख. म्हणून असंख्य फातिमा या राष्ट्राच्या रस्त्यावर दिसू लागल्या. हे बोले ती सावित्री माई म्हणजे तू आहेस बा. तू एवढी स्वस्त नाही. गावाच्या प्रत्येक लेकीला मी सांगतोय बा, आज ही ओळख घेऊन जायचा बा. तू एवढी स्वस्त नाही. कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पुरे तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. एवढी स्वस्त नाहीस बा तू. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे. ही ओळख आज घरी घेऊन जायचा बा पोरी. दोन माणसं कमी पडले तर चालतील, पण ही ओळख विसरायची नाही. हे पोरा ऐक माझ्या लेकरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली. माझ्या लेकरांना ऐका, फक्त हातामध्ये मोबाईल घेऊन ट्रोल करत बसू नका. आयुष्य सगळं त्या मोबाईलच्या विळख्यामध्ये व्यक्त घालू नका. ऐक, ज्याला बाप कळाला छत्रपतीच्या समोर सांगतोय बा, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात शट्टू ठोकला. ही माती माझ्या संभाजीराजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजीराजांची. वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजीराजांचा. नेटाळीला माझ्या बोलायला वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजीराजांचा. संभाजीराजांना काही तर झालेले आहे. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती आहे. प्रत्येक जखमेतून काळं रक्त टाप 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 खाली गळत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. आमोशीची ती रात्र थरथर कापत आहे. पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र किंचितही कमी झालेलं नाही. आणि मृत्यूच्या दारात महाराष्ट्राचा हा वाघ वाघासारखा उभा आहे. आणि औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, सांभा सांभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे सांभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालते. हा शिवपुत्र तुझ्या समोर कधी झुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? तुम्हाला तुमची आई कळाली का? कुठला तरी एखादा बेगडी नायक येतो, तुम्हाला म्हणतो विमल खाऊ, तुम्हाला म्हणतो गुटखा खाऊ, तुम्हाला म्हणतो आओ महाराज 3 पत्ती रवी खेळलं. आयुष्य तुमचं आहे, आयुष्य तुमचं व्यर्थ गेलं. पोरा लक्षात घे, बापानं फक्त मोबाईल नाही दिला म्हणून तुम्ही आत्महत्या करू लागला, तुम्ही व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागला, हातामध्ये दारूचा ग्लास घेऊ लागला. पोरा तुला वेदना माहित आहे का? छोटस संकट काय आलं तर आयुष्य संपू लागला. नालायक हरामखोरानं तुम्ही. हे माते ऐका पोरे, माझ्या लेकरा, वेदना काय असते एका मिनिटामध्ये सांगतो का? एखादा खिळा जर तुझ्या पोराच्या पायात घुसला ना, एखादा खिळा रस्त्यावरून चालताना, आई 4 दिवस पोरगा हंबरून रडतं बघ, आई म्हणून त्याच्या उशाला बसतीस बघ. एखादा खेळा पोरानं आमच्या पायामध्ये घुसला, हत्तीसारखा तू असतो पण पाय तुझा सुचतो बघ, चालता सुद्धा तुला येत नाही. एवढी वेदना आम्ही नाही सहन करू शकत. पण मृत्यूच्या दारामध्ये माझे संभाजीराजे उभे आहेत, आपलेल्या लाल भडक लोखंडाच्या साया संभाजीराजांच्या डोळ्यासमोर आल्या. माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र इतके ठिकाणी झालं नाही. आणि औरंगजेब संभाजीराजांना म्हणतो, संभा संभा तो चुक जा, नाही तो तेरी जिंदा आंखें हम निकाल देंगे. औरंगजेबाला वाटलं संभा आता झुकणार, संभा आता भिणार, पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र कमी झालेलं नाही. आणि मृत्यूच्या दारामध्ये त्या दोन्ही तापलेल्या लाल भडक लोखंडाच्या साड्या माझ्या राजाच्या डोळ्याच्या आरपार निघून जातात. सर्र आवाज येतो. डोळ्याच्या खोपणीतून फक्त काळ रक्त टप टप गळत असतं. माझ्या
राज्याचे जिवंत डोळे काढले, पण महाराष्ट्राचा हा वाघ शत्रू समोर झुकला नाही. याला वेदना म्हणतात नारायण. आणि छोटीशी वेदना आमच्या आयुष्यामध्ये आली आणि आम्ही आमचं आयुष्य संपू लागलो. हे आम्ही आई बापाच्या तोंडावर थोकू लागलो. लाज वाटली पाहिजे रे नारायण, लाज वाटली पाहिजे. मोबाईल हातात घेऊन ना हे नको त्या लोकांना ट्रोल करणं नाही सोपं असतं रे नालायकांनो, पण तोंडातला मावा फेकून देऊन निर्व्यसनी राहणं याला वादाचं काहीच लागतं पोरांनो. आणि म्हणून सांगतोय असं तुला व्यसन तर या क्षणाला सोडून द्यायचं बा. परत हा दिवस तुझ्या आयुष्यामध्ये कधीच येणार नाही बघ. म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे. हे पोरांनो, आईला पहिला प्रश्न विचारला ना, ते पोरग लेकरं पकडा कोणाचं, आईला पहिला प्रश्न विचारला ना, आई तुला किती वेदना होतो त्यात. हे आता त्याच आईला दुसरा प्रश्न विचारायचा. कारण या आईला दुसरा प्रश्न का विचारायचा याचं कारण तुला सांगतो पोरा. या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप. या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझ्या आयुष्याचं, तुझ्या आयुष्याचं उत्तर. तुझ्या इंग्लंड मध्ये काय चाललंय इथं बसून सांगतं कार्ट. त्या हिरोचा कोणाचं काय झालं, कोणाचं काय झालं इथं बसून सांगतं माझं कार्ट. पण घरात आईच्या डोळ्यात आज पाणी का आलं आमच्या कार्ट्याला माहिती नाही. रोज रात्रीच्या 10 वाजता झोपणारा बाप आज रात्रभर का झोपला नाही आमच्या कार्ट्याला माहिती नाही. एवढी शंडाने नावाचं पिढी या मातीमध्ये घडू लागली नालायकांनो. म्हणून आईची जरा वेदना ऐकून झालं जाता जाता बाप 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं. एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं. एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष त्या माऊलीनं स्वतःच्या सुखासाठी काढले. आणि पोरानं ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव साला आई आहे पोरानं. त्या माऊलीचं नाव आई आहे. पळत पळत जायचं त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. आई का 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतेस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई माझं वय 1 वर्षाचा होता. मला सुद्धा अंगणावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होती. माझ्या आजोळी माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी पण आहे. आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई? का तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का बोलवत? हे पोरांनो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही त्या आईला विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल. ती आई तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ. ती आई तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ. ती आई कारण तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. तिच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का करत तिच्या माग पुढे पडणार ते लहान लेकरू तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. शिकून आता मोठा झाला पण गरीब बहिणीला मात्र विसरून गेला. स्वतः उपाशी राहणारा, नुकता शेतातून आलेला, पाटाने पोटी एक असलेला तो बाप स्वतःच्या हाताने तिला घास भरवताना तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावरती एकच लुगडा आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर एक कपडा चढवणारी ती माई माऊली तिची आई तिच्या डोळ्यासमोर येईल. आंबाला म्हणत तुझी आई तुझ्या गळ्यामध्ये म्हणत बघ तुझी आई. आणि तुझी आई तुला म्हणत खराय पोरी खराय, हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती. माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. तुझं वय 1 वर्ष होतं पोरी. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबाला, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण बोले आता 25 वर्ष उलटून गेले आणि आता वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पुरी. 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही. त्याला कारण आहे बघ पुरी, त्याला कारण आहे.
25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बा. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बा. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिले नाही हो. रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता. आईची किंमत नाही कळाली. आई बरोबर बोलत सुद्धा नव्हती. बापाला नको तसं मी बोलत होती. पण सकाळ सकाळी आता उठल्या उठल्या आई बाप दिसत नाही. काळीच माझं चढ करत. लहानपणी मला माझी आई म्हणत होती, अगं माझ्या पोटात गोळा येतो ग. आई बापाची आठवण आली की माझ्या पोटात गोळा येतो. आईला मी हसायची, आई तुझ्या पोटात गोळा का येतो? आता मला कळाले. माझा आई बाप माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही. माझ्या पोटात गोळा येतो. जाऊ का हो? एकदा जाऊ का हो? आयुष्य मला तुमच्या सोबतच काढायचं. पण एकदा आईला भेटून येऊ का? एकदा बापाला भेटून येऊ का? हे माझ्या डोळ्यात अश्रूने माझा हंबरडा बाबल. तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. एसटी बोलता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हे बोरे एसटी बोलता पैसाच ठेवत होता. कारण तुझ्या बापाचा हाताचा हा बांगला गाडी बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बा. हे तुझा बाप एसटी बोलता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता, जा 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 जा. लक्षात ठेव, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बाप. आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं. परत तिकडे यायचं नाही बघ. हे एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझा सासर होता. मध्येच माझी घुसमाट होत होती. काय करावं मला कळत नव्हतं बा. तुझ्या बापाकडून एसटी बोलता पैसा मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या बाहेर येत होती. एसटी तर खाली मी उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाच ते माझं लहान लेकरू अक्का करत माझ्या समोर येतं आणि त्याच्या गालावरून हात फिरवत 10 रुपयाची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. हे बोले तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटी तर खाली मी उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होती. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोली. घराच्या अंगाचा घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पुरी. सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पुरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बा. तिने सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते. अंगणातून मी घरामध्ये शिरत होते. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा 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 उद्या मला हे पाहिजे. आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा. माझा बाप मला जवळ घ्यायचा. माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी अजून? येतो की उद्या तुझ्या शाळेत घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलेस की जाताना एवढा डबा घेऊन जातोयस. जाताना एवढा डबा घेऊन जातोयस. माझ्या लेकराला भूक लागली असेल अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप, माझा नुकताच शेतातून आलेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला कोणी कोणाचं नसतं बघ पोरी, कोणी कोणाचं नसतं बघ. हे या लाखोच्या गर्दीत सगळी नाती आपल्या सोबत असतात. हे या लाखोच्या गर्दीत सगळी नाती आपल्या सोबत असतात. पण हक्काचा खांदा निघून जातो. ज्या
खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि बडा 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 वेदना आपल्या बापाला सांगाव्या. तो बापाचा खांदा निघून जातो पुरी. कितीही मोठा झाला, कितीही मोठं झालं तरी तो पदर कुठं तर निघून जातो. ज्या पदराच्या आड लपावं आणि लहान लेकरासारखं हंबरडा फुडून आपल्या आईला मिठी मारून रडावं, तो आईचा पदर निघून जातो पुरी. ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही पुरी, त्याला काही नाही. ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ पुरी. माझ्या बापानं मला शिकवलं, तुझ्या बापाकडून एसटी पुढचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटी तर खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं होते. घराच्या अगोदर, घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसला की लहान मला कळायचं माझा बाप जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग? मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिली नाही ना? आबाच्या डोळ्यात पाणी बसून मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे, आबा तुमची आठवण आली म्हणून आले, आबा आबा रोज डोळ्यासमोर दिसत होता, तुमची किंमत नाही कळाली, आबा तुमच्या लेकीकडून काही चुका झाल्या असतील तर पदरात घ्यावा. माझा बाप मला मिठीत घ्यायचा आणि मला म्हणायचा, तुझी काय काठी गेल्यापासून आग सुरतोय की का तुझ्यासाठी? गप्प बस गप चल घरात. आणि अंगणातून माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा, आग ऐकलंस का ग? पोर आली की गपली आणि माझ्या बापाचे हाक आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बोलवायचे, माझ्यावरून होवायचे, तुकडा इकडे इकडे दाखवून द्यायचे आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं केला आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपल्या आठी बोट माझ्या गालावरून फिरवायचे आणि करा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायचे, पोरी चल की ग घरात. महिना झालं तुझा बाप जेवला सुद्धा नाही की पोरी, चल घरात. तुझ्या हाताने एखादा घास तुझ्या बापाला भरव पुरी, चाल घरात. 25 वर्षात उलटून गेली बघ पुरी. 25 वर्षात उलटून गेली बघ आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हात दिले, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी आणि माझ्या कानात मला आता हळूच विचारत नाही, पुरी कशीस ग पुरी, पुरी कशीस? माझा बाप अंगणातूनच माझ्या आता आईला हाक देत नाही, आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी माई माऊली आता उठून बाहेर येत नाही. आईच्या हाताला तो पाण्याचा तांब्या, तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माई माऊली मला त्या घरात दिसत नाही पुरी. दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि गाडीच माझं सर करत पुरी, काळीच माझं सर करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना, पाठीमागे बोलू नका प्लीज, तुमच्या पाया पडतो. बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असत तर किती बरं झालं असत.
बाप जिवंत असताना बापाला एखादी खडखडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं पुरी. एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास खाऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास बरोबर ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हाताने एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ पोरी तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये. एका या गावाला काय ग, पंचक्रोशीला पंच पकवानाचं जेवण मी घालू शकते पुरी, पण एखादा घास बाबाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी. कशीच ग पुरी, पुरी कशीच. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटो ते आई आता खाली माझ्या गालाचा मुका नाही घेणार पोरी. हे आला श्वास गेला श्वास जीवा तुझं रतंतर, हे आला श्वास गेला श्वास जीवा तुझं रतंतरा. जगड मरण एका श्वासाचं अंतर. पुरानो थांबतो इथं, पण थांबत असताना छत्रपतींच्या समोर हे हा जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझ्या काळजावरती येतो आणि मी इथं थांबतो बोली. हे जोपर्यंत आई बाबाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बाबाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा पाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल. ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही उतले, ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही उतले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला कधीच परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीचं नाव आई आहे. पण याच बापाला आम्ही लाचार केलं पोरीनं. छत्रपतीची शपथ आहे, नीट ऐकायचं. मला माहितीये तुला हे आवडणार नाही, कारण कोणतं हे युट्यूब तुला सांगत नाही, कोणता इंस्टा तुला सांगत नाही. हे नको, हे नको वाटेल त्या गोष्टी तुम्ही तिकडून शिकला. पण जगातलं सगळ्यात मोठं सत्य पोरी सांग मला, बापाची टाच कधी हातामध्ये घेतलीस का? 100 भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचला, पण साला एक भेग सुद्धा त्याने तुझ्या टाचवर येऊ दिली नाही. माझी दिदी, माझी दिदी, माझी दिदी करत हे पाठीच्या थंडीमध्ये झोपलेला असताना ग हे अंगावरती 2-2 चादरी ओढून तेव्हा ग विचार हे रात्रीच्या 12 वाजता त्या शेतात चिखल तुडवत पिकाला पाणी पाजत असते आणि पाणी पाजताना एकटंच स्वतःशी बोलतय, दीदी आता 10वीला आहे, आता 11वीला जाणार, तिच्यासाठी 1 लाख पाहिजे, एक सोन्याची चेन करावी म्हणतो. पोराला एक गाडी घेऊन द्यायची आहे, पोराला एक ब्रँडेड बूट घेऊन द्यायचा आहे, पोरग माझं 12वीला आहे, त्याला अकॅडमी घालायचं आहे. हे तुमचा बाप तुमच्या आयुष्याची स्वप्न बघत असतो आणि तुम्ही मात्र ज्या बाबाच्या पंखाखाली वाढत असता तीच पंख उघडून फेकून देता. नालायकांनो, हा बाप तुम्हाला कळाला का? आईला धमकी देता, मला मोबाईल देवा, मला हे देवा, मला ते देवा, नाहीतर मी पळून जाते वा, मी काय तर करते वा. आतनं कडी लावून बसता नालायकांनो. आतून बाहेरून आई ओरडत असते, दीदी अगं दीदी, बापाला लई करायचंय ग दीदी. हे तर बिचार येऊन रात्री बसतय बघ, आले आले विचारतय, दीदी जेवली का? दादा जेवला का? कुठे गेले दादा? तू जेवलीस का?
आणि मग बिचाऱ्या अन्नाचा घास तोंडात घालते की त्यावेळेला तुझी आई म्हणते आवा पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल नाहीतर काहीतरी करून घेते म्हणते अरे तोंडातला घास काढता येत नाही म्हणून ते बिचार कसं तर गिळतंय हातातला घास ताटातच टाकतंय आणि भरलेल्या ताटावरून उठतंय कुठल्या तर मित्राकडे जातंय भिकाऱ्यासारखं झुकतंय एक 15,000 माझ्याकडे आहेत आता रोज एक 10,000 रुपये पाहिजेत लेकीला एक मोबाईल घेऊन द्यायचा आहे चांगला हे पुढच्या महिन्यात तुझं पैसे देतो पोरीनो तुमच्या हातामध्ये मोबाईल येतो आणि याच मोबाईल वरून चॅटिंग कर टाकून दिलं पोरीनो हे नालायकानो असं लाडका बसल्यात झाड टाकून माझ्या राष्ट्रातल्या लेकीला कळणं झालंय पोरीनो आणि घरातला बाप तुमचा दुश्मन झाला IPLच्या रना मोजत बसता पण त्या खेळाच्या विरोधात नाही पण नीट ऐक यानं एवढ्या रना काढल्या त्यानं तेवढ्या रना काढल्या त्यांच्या रना मोजत बसता त्यांच्यासाठी टाळ्या काय वाजवता यानं एवढं करोड रुपये घेतलं त्यानं तेवढं करोड रुपये घेतलं मॅच 11 संपल्यानंतर पुन्हा चौकामध्ये 2-2 वाजेपर्यंत यानं असा बॉल टाकला त्यानं तसा बॉल टाकला अरे पोरा तुझ्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत तुझ्या बापानं या गावच्या रस्त्यावर किती रना काढल्या याचा हिसाब कधी पोराला तुम्ही ठेवू टाका कधी त्या बापाजवळ जाऊन बसला का त्या बापाच्या कानावरून कधी हात फिरवला का त्या बापाला कधी तुम्ही मिठी बांधली का पप्पा आय लव्ह यू पप्पा म्हणून कधी बापाला जवळ घेतलं का हे आईची शपथ घेऊन सांगतो बघ जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत तुझं जग आहे आणि ज्या दिवशी बाप तुझ्या नजरेच्या आड होईल हे जग तुला नको नकोसं वाटेल हा श्वसन हाकारायचा शब्द तुझ्या काळजात सुई सुरकात टोचल्याशिवाय होणार नाही म्हणून तुला सांगतोय एकच काम करायचं थांबतो इथं फक्त घड्याची 10 मिनिटं बघ हे पण हे काम करायचं आईला 2 प्रश्न विचारले आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही पोरानो आईला 2 प्रश्न विचारले आता आईला कोणता प्रश्न विचारायचा आहे पळत पळत आज घरी जायचं बघ पळत पळत आज घरी जायचं आणि बापाची वाट बघायची जिथं बाप आहे तिथं पळत पळत जायचं बापाला शोधून काढायचं झोपला असेल बाप तरी त्याला उठवायचं जेवत असला तरी बापाला जेवण थांबवायला सांगायचं पण ज्या क्षणाला बाप समोर येईल त्या क्षणाला बापाला कडकडून मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाला एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे ते पाणी पुसत आपल्या बापाला विचारलं पाहिजे पूर्वी काय झालं का आज आंबळा तू कधीच फोडला नव्हतास काय झालं आई काय बोलली का बाई काय बोलली का शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का तुला काय हवं का तुझा भाऊ तुला काय बोलला का सांग त्याची चापडीच रडवतो त्यावेळेला बापाच्या डोळ्याचं पाणी पुसत फक्त बापाला सांगायचं बाबा मला कोणी काय नाही बोललं पप्पा मला आई काय नाही बोलली मला बाई काय नाही बोलली मला कोणी काय नाही बोललं पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना हो पप्पा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन तुमची वाट बघत होती पप्पा आणि जसं तुम्ही माझ्या समोर येत होता पळत पळत येऊन तुम्हाला मी कडकडून मिठी मारत होती आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती पप्पा पप्पा आईने मला मारलं पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता आल्या थाळीमध्ये फेकत होता माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहे अगदी राणीसारखे अगदी बहिणीसारखे अगदी वाघिणीसारखे पप्पा मी तुमच्या हातामध्ये येत होते तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघे मिळून तुझ्या आईला मारूया चल पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता तुमच्या पाठीवर बसत माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी अंगणभर तुम्हाला फिरवत होती पप्पा पप्पा पोत पोत म्हणून मी तुमच्या पाठीवर बसत होती पप्पा 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 मला रात्रीची भीती वाटते हो म्हणून आईच्या भीतीतून उठून येऊन रोज तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होती पप्पा कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पण आता पप्पा मी मोठी झाली आता मी शाळेला जाते आता मी कॉलेजला जाते तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता इकडे का गेलीस तिकडे का गेलीस हे का केलंस ते का केलं पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा आय हेट यू पप्पा मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा पण तुमच्या समोर मी येत नाही पप्पा पण आज गेली होती पप्पा आज आपली शिवजयंती साजरी झाली पप्पा पप्पा राजाची जयंती आज साजरी झाली आणि गावाच्या चौकामध्ये एक बाप नावाचा वादळ आज मी ऐकून आले आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून मोठी मारते पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा पळत पळत आज
जायचं ना आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. हे पोरानो, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं. हे 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असता. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरगा म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. माझ्या बापानं कधी मला एखादा घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का माझ्या गालावरून हात फिरवत, एखादा घास मला भरवत, कोणीतरी मला म्हणत का मीच तुझं बाप, मीच तुझी आई आहे. बाबाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. बा ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, त्यावेळेला पोराला त्या गावात 5 मजली कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभाय. कपड्याला जरी हात घालता लांबून आवाज येतो, बापाचा दाद्या दिदे आवडलाय काय शर्ट, चल उचल, पैशाचं मी बघतो, पैशाचं मी बघतो. घर सोडताना तुझ्या आईनं मला सांगितलंय, घर सोडताना तुझ्या आईनं मला सांगितलंय, अहो माझ्या अंगावरचे हे दागिने काय कामाचे हो? आपली पोरच आपला दागिने आहे, शिकवा त्यांना, शिकवा त्यांना. हे दागिने मोडा, काय वाटत ते करा. हे पोहे ते सगळे महागडे कपडे तुमचे घालतात. सणासुदीला ते कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं. हे आणि बिना बापाचा पोरगा कुठल्या झाडाखाली उभा असता, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघता आणि पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता, हे बाबा माझ्या अंगावरून अशीच नवीन कपडे चढले असते. हे पोरगा पळत पळत घरी जाता, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडता आणि आंबाला पडता आपल्या आईला म्हणता, आई माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आले, मला त्यावेळेला बिना बाबाच्या पोराला ते माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादं शर्ट. गप रडू नको, गप रडू नको, गप रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसाला आपल्या आईचा पैसा येणार नाही आणि आईला माहित असतं 2 दिवसाला आपण लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा बाबाच्या आठवणी, आधी मावली आपल्या कुटुंबाच्या आठवणी, आधी मावली आपल्या लेकराला मध्ये गप केलं का? बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले नाही सांग बरे. बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले नाही सांग बरे. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिलं नाही केलं. अरे वाचनानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शहरावरती पडतात केलं पोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठा करते नाही सांग बरं. गाप गाप 2 दिवसाने येणार आहे माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरगे त्यावेळेला ते पोरगे आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणत, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको, नको मला शर्ट, आय तू रडू नको. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आहे? तुला जर काय झालं तर मी कोणाच्या पत्राला पैसा आहे? पोरानो, छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला आहे नालायक, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते लेकरू माणूस म्हणून घडला आणि त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं. पोरानो, तुम्हाला तुमच्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला का माझ्या लेकरानो? आज तुला सांगतो माझ्या पोरा, सरीचा पैसा भरायला बाप येतो तेव्हा बापाला बघू नका पोरीला. आणि 500 रुपये मागितल्यानंतर 1000 रुपये हातात ठेवतो त्या बापाला बघू नका. बापाला जर बघायचं असाल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं बापोरी. बापाला जर बघायचं असाल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात 2 वाजता बघायचं. त्याच्या अंगावर पणीनं अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते, पण तुमच्या अंगावर ब्रँडेड आणि नवीन कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव बाप. 5 मिनिटं तुझ्या आयुष्याची घेतो, थांबतो बघिता. पण ऐक, पुन्हा तुझ्या बापाची गोष्टी तेव्हा सुरू होते जेव्हा हत्तीसारखं पोरग
छोट्याशा कारणावरून आत्महत्या करत. तुझ्या बाबाची गोष्टी तेव्हा सुरू होते जेव्हा हत्तीसारखा पोरगा व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकता. तुझ्या बापाची कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा हत्तीसारखं पोरग आपल्या आई बापाच्या अब्रूची नत्तर वेशीवरती टाकता. हसू नको. बाप तेव्हा मरतो वाट. आणि म्हणून तुला सांगतो शिवजयंती आहे. रोज आमच्या काळजात शिवजयंती साजरी झाली पाहिजे. कारण वर्ष नाव संभाजीराजांचा छत्रपती शिवाजीराजांना काही झालेले आग्र्यामध्ये. मृत्यूच्या दारात आपला बाप उभा आहे. 5,000ची फौज. छत्रपती शिवाजीराजे काही झालेले आहे. संभाजीराजांचा वय फक्त 9 वर्षाचा आहे. हजारो कोस दूर महाराष्ट्राच्या मातीतून 9 वर्षाचे संभाजीराजे तरी सुद्धा शट ठोकून आपल्या बाबाला आबासाहेबांना 9 वर्षाचे संभाजीराजे म्हणतात. आबासाहेब जोपर्यंत सुरक्षित आपण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जाणार नाही तोपर्यंत 9 वर्षाचा आपला हात छावा आपल्या पाठीशी उभा आहे. आबासाहेब औरंगजेबाच्या हातावर तोल दिल्यानंतर एकही आग्र्याचा न रस्ता चुकता माझा राजा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आला. 9 वर्षाचे संभाजीराजे पोरांनो आणि आम्ही काय करतोय. पुरी तुझ्या बापाची खरी गोष्टी तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणपै मिळालं, चांगलं खानदान मिळालं. रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे. कारण बापाला कळून चुकत 20 वर्ष तर हाताच्या पोळासारखं जपलेलं माझं पाखरू आता काही दिवसात भर्र करून उडून निघून जाणार. हे तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडतंय का ग का रडतीस. रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बा. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायची. पप्पा किती हो पप्पा आमच्यासाठी मेहनत करता म्हणून माझ्या मागे लागणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही. पप्पा लवकर घरी या. पप्पा मला तुमच्या सोबत जेवायचंय. पप्पा मी तुमच्यासाठी मसाले भात बनवलाय. पप्पा काल करपला होता आता नाही करपला. पप्पा मी शिकले आईकडून आणि जर नाही आला पप्पा लवकर तर मी उपाशी झोपेन बघा. आणि खरंच मी उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या घरात अंतरुणावरती दिसायचं नाही. पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात पप्पा उद्या 100 रुपये देता का पप्पा मैत्रिणीचा वाढदिवस आहे. पप्पा आईला सांगू नका. पप्पा आई मला लई रडते. बापाला तुझा लई लाड केला. बापाकडून तू लई पैसे घेते. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचा पैसा पप्पा म्हणून उगाच माझ्या समोरून रुसून फिरणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही की आता कोणा म्हणू बाळा. आपल्या दोघांच्या गोष्टी कधी मी आपल्या आईला सांगितलं का तुझ्या. आणि 100 रुपयाला काय होत आहे. 500 रुपयाची नोट ठेवले बरोबरच्या खिशात. घे माझ्या लेकरा हे आणि हे बाग उरलेलं पैसे तुझ्याकडेच ठेव. तुझी माझी भेट होते न होते. हे पुरी तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो बा. रडू नका. पण जर तुझ्या बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो. पुरी तुझी आई म्हणते अहो डोळं कावून लाल झालं तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणतंय अगं साबण केला ग डोळ्यात साबण केला. पुरी साबण नाही गेला. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला. पुरी हंबरडा फोडून रडला. हे 12:30 तांदूळ आहे. नाटो नावल्या बरोबर लग्नाच्या घोड्यावरती उभी आहे. वाजंत्री वाजवत आहेत. मंगलाष्टका संपलेले आहेत. आनंदाला उधाण आलेला आहे. हे आनंदाला उधाण आलेला आहे. आणि त्या लग्न मंडपात जेवणाच्या पंक्ती उडत आहेत. आणि तिथं मात्र तुझा बाप सदाच फिरत आहे. हे जेव्हा पोट भरून जेव्हा कोणी उपाशी जायचं नाही. माझ्या दिदीचा नवीन आयुष्य चला. हे पुरी पैशाचा पुडका घेऊन तुझा बाप फिरत असतो. लहान लेकरांना तर लय गोड बोलतोय. बोळा बाळा चला ताटात काही ठेवायचं नाही. 2-2 लाडू 2-2 जिलेबी घरला घेऊन पळा चला. हे पोरी बघता सगळा लग्न मंडप मोकळा होतो बघ. जेवणाच्या पंक्ती सगळ्या संपवून जातात बघ. पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात आणि नवीन आयुष्याची नवीन स्वप्न नवऱ्याचा हात
जसे सासरी जाण्यासाठी तू लग्नाच्या भोग्यावरून तू खाली येते त्या लग्न मंडपात पहिला हा बघा तुझ्यासाठी तुझी आई पडते पुरी पडत पडते ते तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुझी आई तुला म्हणते पुरी मी स्पर्श तुझ्या बापाने मी तुला तळहाताच्या फोडासारखं आपल्या आणि आता पडक्यासारखं आम्ही इथं उभं राहायचं ना आमच्या समोर निघून चाललीस की पुरी आज घरी कसं जाऊ पुरी घरच्या मेहनती मला खायला उठतील की का मामी मामी करत माझ्या मागे लागणार माझं लेकर माझं पाखरं आज मला घरात दिसायचं नाही की का हे पुरी तुझी आई रडत असते तुझी आजी रडत असते तुझी मावशी रडत असते तुझा भाऊ रडत असतो तुझ्या मैत्री रडत असतात लग्न मंडपात सगळे रडत असतात पहिला लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत तिथे येतो पळत पळत येतो सगळ्यांना वरडतो काढत कोणी रडायचं नाही चला माझ्या दिदीचा मिळा विषय तिला हसत हसत दाखवा हे पुरी तुझा हात जातो तुझ्या नावाचा हात जातो लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते गाडीपर्यंत तुम्हाला लोकांना घेऊन येतो गाडीचा दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा बोली चल जा नाही चल जा आम्ही तुझ्या पाठीशी चल जा तुझी गाडी निघून जाते बोले आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे लहानपणापासून माझ्या बापाला मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापाने कामालाच केली सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला पुरी चूक सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पुरी फक्त तो तुला दिसला नाही कधी रडला तेवढं सांगतो आणि मी इथं थांबतो बघ जशी तुझी गाडी लग्न मंडपात निघत जाते त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो बघ लग्न मंडपाला पैसा देतो जेवणावाल्याचा पैसा देतो बसवाल्याचा पैसा देतो वाजंत्रीवाल्याचा पैसा देतो आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो घरात तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून रात्रभर जो अंतर्नाने उशिवटी करतो त्या गरीब देव माणसाचं नाव सदा बाप आहे बाप तुझी आई म्हणते हो सावरा की स्वतःला किती रडता येईल लहान लेकरासारख्या तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो त्या गरीब देव माणसाचं नाव सलाव तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो तुझ्या जुन्या ओढणीचा मोका घेतो आणि तुझी जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर अश्रूचा ओला चिंब करतो त्या गरीब देव माणसाचं नाव सला बाप आहे जो उन्हामध्ये जातो पण आपल्या लेकरा नाही 100 किलोचा पोतं या ट्रक मध्ये उचलत त्या ट्रक मध्ये जातात आपल्या लेकरांच्यासाठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव बाप आहे त्या वॉचमनचं नाव बाप आहे त्या ड्रायव्हरचं नाव बाप आहे त्या भंग्याचं नाव बाप आहे जो उन्हामध्ये जातो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकराच्या अंगावर टाकतो आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्रे लेकराच्या डोक्यावर जातो त्या गरीब देव माणसाचं नाव सला बाप आहे बाप ज्या बापाला आम्ही लाचार केलं जिवंतपणी जो कधीच कळाला नाही भिंतीवरच्या बापाला आम्हाला कधीच मिठीत घेतलं नाही सला तो बाप सांगत असताना आज महाराष्ट्रामध्ये काही शंड नामर्द ट्रोल करतात लेकींच्यावर तुटून पडतात पण लक्षात ठेवा घराघरातला बाप जागा होणार लेकीच्या मनगटात ताकद राहणार एकी पोरं आत्महत्या करणार नाही एकी पोरं व्यसन करणार नाही आणि तुझा बाजार येणाऱ्या वर्षभरात राष्ट्रातून उठवणार सला एकी पोरगी खोट्या प्रेम हे दोन बाप माझ्या समोर आलेले जरा ऐक भरपुरी एक बाप काय 10 बाप काय 20 बाप काय बाप आहे लक्षात घे हे ज्या चरणावरती अखंड ब्रह्मांड आहे हे 2 बाप आज तुझ्या समोर उभे आहेत हे अनुभूती देऊन जाणार फक्त वसंत आकारे आला काहीतरी पुस्तकाचं पाठांतर करून आम्हाला इतिहास सांगत गेला असं होता का म्हणे आजच बदल झाला पाहिजे सगळा हे काही मातांना विनंती करतोय काही आया आलेले का आपल्या लेकीसोबत 2-4 आईने हात वरती करा बिंदास हात वरती करा जागेवर उभा राहा बंधू ज्याच्या लेकरं इथं बसलेले आहेत उभा राहा आज नाही तर परत कधीच नाही आया जागेवर उभा राहा बिंदास जागेवर उभा राहा लवकर जागेवर उभा राहा आज लेकरांचं परिवर्तन झालं पाहिजे आज बदल झाला देणार आज कोण आया आलेले यस आणि माऊलीनं जरा या इथं या माझ्या जवळ या इथं या लवकर या पुढे जागा काढून या आज बघायचं आहे पुन्हा तुला तुझी आई दाखवून देतो तुला तुझा बाप दाखवून देतो जो आई बाप आम्हाला कधीच कळाला नाही ज्या आई बापाच्या वेदनाशी आम्ही खेळलो मजाक उडवला आम्ही त्यांचा पुराणा ही तुझी आई आहे बघ आणि हा तुझा बाप आहे माऊली इथं या इथं या कोणा
कोणाचे मम्मी आणि पप्पा माझ्या समोर आलेले त्या लेकरांनी जागेवर उभं राहायचं. चला लवकर जागेवर उभं राहा. या क्षणाला लगेच कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले त्या लेकरांनी उभं राहायचं जागेवरती. ज्यांची आई माझ्या समोर आहे, ज्यांचे पप्पा माझ्या समोर आहे, त्या लेकरांनी जागेवर उभं राहायचं. इथे यायचं माझ्या समोर. चला लवकर या इथं. अजून कोण आहे? चला लवकर. कोणाचे पप्पा आहे तिथं माझ्या समोर आलेले पप्पा कोण आहे त्या लेकरांनी जागेवर उभं राहायचं आणि इथे यायचं माझ्या समोर. ये लवकर. चल लवकर. हे पोरा ये. पप्पा उभे राहिले. चल खाली. जरा थांबरे शांतपणे दंगा नाही. ये लवकर. चल लवकर लेकरा. चल इथे आई जरा जे आज तू करणार आहेस कोणाच्या नशिबात नाही. ये लवकर. चल लवकर इकडे. तुझा बाप जर तुझ्या समोर आलेला असेल तर ये माझ्या लेकरा. चल लवकर. चल जागेवर उभं राहा. आणि आता नीट ऐकायचं मी काय म्हणतोय. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. उभं मेल इथं उभा राहा. इकडे उभं राहा. पोरा चल इकडे. इथे मेल्यानंतर आई बापाला जाळतात. एक मिनिटासाठी शांतता. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक आहे. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत रे. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली, जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते. रोज आपला बाप मरत असतो. आणि खरं सांगू का, जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं पोरांनो. ना जगता येत ना मारता येत. स्वामी दिने जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते बोली ना तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं. पण आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली आज एक छोटस रोपट वाढतंय. ज्या रोपट्याचं नाव सारा बाप आहे. आणि हा बाप पोरांनो आज तुमच्या समोर उभा आहे. हात जोडून सांगू का, आजपर्यंत आम्हाला असं वाटतं माझी आईच माझ्यासाठी रडली. पण लेकरांनो 100% नाही, 1,00,000% खरं आहे. जे देवानं जमलं आहे त्या माऊलीनं करून दाखवलं. 9 महिने आम्हाला इथं जाणं दिली. बघ तुरी देवापेक्षा श्रेष्ठ आमची आई आहे बघ आमच्यासाठी. पण आई इतका आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं रात्रभर आपल्या लेकरांना डोळ्यात एक अश्रू न दाखवता. कारण माझ्या लेकरांना माझ्या डोळ्यात अश्रू बघितला तर माझं पटो माझं लेकरू कसाल म्हणून सगळे अश्रू डोळ्यातच साठवत आजपर्यंत आमच्यासाठी हंबरडा फोडून जर कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आणि ही आई तुझ्या समोर उभी आहे. आणि जगातले सगळ्यात श्रीमंत तुम्ही आहात पोरांनो. कारण कित्येक लेकरांना माझ्या सगळ्यात कित्येक लेकरांना वाटतं साला घरी पडत जाऊन आपल्या बापाला कडकडून मिठी मारावी. पण भिंतीवरचा बाप कधीच खाली येत नसतो. पण आज तुम्ही श्रीमंत आहात. 1 वर्षाचं व्हायचं पोरा 1 वर्षाचं. आणि 1 वर्षाचा असताना जशी बापाला कडकडून मिठी मारत होता तशीच मिठी आता बापाला मारायची. बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. आणि पोरा ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं पप्पा आजपर्यंत मी सांगू शकलो नव्हतो पण आज सांगतो माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा. माझा तुमच्यावर लई जीव आहे. जा समोर तुझा बाप उभा आहे. जा पुढे तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरा चल. जिथं तुझ्या आई उभी आहे तिथं आईला कडकडून मिठी मार. तुझ्या बापाला कडकडून मिठी मार. मार कडकडून मिठी पोरा. मार कडकडून मिठी. पोरांनो त्या आईच्या डोळ्यातले या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे का मला सांगा पोरांनो. हा रडणारा बाप खोटा आहे का मला सांग पोरा. हा रडणारा बाप खोटा आहे का मला सांग पोरा. डोळ्यातले हे अश्रू खोटे का मला सांगा पोरांनो. या बापाची चूक मला सांगाल का. या बापाने तुला जन्माला घातलं ही या बापाची चूक आहे का. स्वतः उपाशी राहिला ही या बापाची चूक आहे का. खांद्यावरून घेऊन तुला फिरला ही या बापाची चूक आहे का. या बापाची चूक आहे पोरांनो. चला चला पोरीना पाया पडा. आईच्या पाया पडा. चला बापाच्या पाया पडा. एकदा झुका झुका पोरांनो. हा सगळ्यात मोठा लेकरा वाघाच्या छाताडावर तांडव करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे. पण आपल्या लेकरांच्यासाठी डोळ्यामध्ये अश्रू आणणारा जगातला एकच देव आहे. त्या देवाचं नाव साला बाप आणि त्या देवीचं नाव साला आई आहे. खाली बसलेल्या प्रत्येकानं आपला उजवा हात वरती करा. चला ज्याने आई बाबाच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येकानं आपला उजवा हात वरती करा. चला डोक्यावरती ठेवा. 1 मिनिटासाठी डोक्यावरती ठेवा. आई बाबाला आयुष्य दिला. आता फक्त 1 मिनिट आई बाबासाठी द्यायचं आहे. सगळ्यांनी डोळे बंद करा आणि आपल्या आई बाबाच्या डोळ्यासमोर आणा. आई बाप घरी असेल नसेल ब्रह्मांडात विलीन झाले नाही तरी सुद्धा त्या आई बापाला डोळ्यासमोर आणा. घरातल्या आई बापाला डोळ्यासमोर आणा. आणा आणा आला का आई बाप डोळ्यासमोर. आता पोरांनो एकदा त्यांच्या चरणाचं दर्शन घ्या. घ्या झुका मोडा कमर मोडा पोरांनो. वाका खाली आई बापाच्या चरणावर मस्त ठेवा.
आणि एकदा आई बापाला कडकडून मिठी मारा पोरानो, मारा कडकडून मिठी, मारा कडकडून मिठी. पोरीनो सांगा बापाला, कधीच तुमची मान चुकू देणार नाही. पोराला सांगा, मी व्यसन करणार नाही, मी आत्महत्या तर कधीच करणार नाही, माझा तुमच्यावर लय जीव आहे, घ्या शपथ. हात खाली, सब मंगल है, बस असं. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो, इस विश्व का मंगल हो. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मक देवीने भाग्य दोषावे दोषोणी मज द्यावे बसाय दान है. जे काळांचे व्यंकटी सांडोतया सत्कर्मी रतिवारो, भूता भरत परे परो मैत्र जीवाचे, दरिदांचे दिमिर्गाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांचे तो ते लाहो प्राणी जातया. नम अरिहंतानम नम सिद्धानम नमायर्यान नमो वत्सायान नम लोय सौव साहुन ऐस पंच नमकारो सौव भाव परसर मंगलानाम च सव्वे सिम परम महाय मंगल. जो बोले सो निहाल सत श्री अकाल. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह, हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरानो, हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा, आई बापाला दिलेलं हे सुंदर शरीर जपा. बस एवढं सांगण्यासाठीच या मातीमध्ये मी आलो होतो. काही मुखातून चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा. आणि आमच्या महाभूतांच्या चरणी, या निसर्गाच्या चरणी, आई बापाच्या गुरुवाऱ्यांच्या चरणी, या धर्माच्या, राष्ट्राच्या आणि या मातीच्या चरणी नेहमीच नतमस्तक असलेला हा वसंता इथं जमलेल्या लहान थोरांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी तर थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.